तुळजाचा उमावर प्रचंड विश्वास आहे. तुळजाच्या डोळ्यावर ह्याच विश्वासाचा पडदा आहे की आणखी काही? अभिमंत्रित चाफ्याच्या फुलाची ही किमया आहे की आणखी काही? जगदंबा आणि तुळजा दोघी एकमेकींच्या विरोधात अशा उभ्या राहतील हे कोणालाही वाटलं नसेल. आज हे दृश्य पाहणारा प्रत्येक जण अचंबित आहे. ही आम्ही रचलेली योजना असली तरी तुळजा आणि जगदंबाच्या काही निर्णयांमुळे त्यात अशा काही गोष्टी घडतायत ज्या आम्हाला देखील चकित करतायत. सारं काही माहीत असून देखील आम्ही सुद्धा या खेळात निव्वळ प्रेक्षक बनून जातो. तुळजा आणि जगदंबा एकत्र येतील का? मत्सराचा हा डाव कधी उलगडेल का? जगदंबाची निर्मिती ज्या कारणाने झाली आहे त्यात ती सफल होईल की ह्यावेळी रिपूचा विजय होणार? महिषासूर खरंच विजयी होईल का? आणि हा कार्यक्रम आम्हाला पुन्हा नव्याने लिहावा लागेल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित हा येणारा काळच देईल. मनोरमा, आपली योजना यशस्वी झाली. आता मी उद्याच हे गाव सोडून जाणार. पण तुळजाकडून तुला जी गोष्ट हवी होती ती दिली का तिने? तिला द्यावीच लागली. तुला खरंच इथून जायची गरज नाहीये. आपण जगदंबाला समजावूया. नको तुळजाई, तू आत्ता समजावशील पण पुन्हा तिच्या मनातला मत्सर डोकं वर काढेल, पुन्हा वाद होतील. नकोच ते. मी इथून जाणं हाच उपाय आहे. बरं, ठीक आहे. तुझी तशीच इच्छा असेल तर तू जा, परंतु आम्हाला तुला काहीतरी द्यायचंय. तुझी काय इच्छा आहे ते सांग. मला खरंच काही नकोय तुळजाई. असं म्हणू नको सुमा. तू आमची लाडकी लेक आहेस, आवडती व्यक्ती आहेस. तुला भेट म्हणून आम्ही काहीतरी देणारच. तू काहीही माग. तुझ्यासाठी एखादी आरामदायी वस्तू, कायम तुझ्या इच्छा पूर्ण होतील असं काहीतरी, किंवा तुला सुखात ठेवू शकेल असं आणखी काही. मला यातलं काही नको तुळजाई. द्यायचंच असेल तर एक गोष्ट दे. सध्या मला गावोगावी फिरावं लागतंय. त्यात माझ्याकडे जे काही असतं ते सुरक्षित राहत नाही. मला एक अशी पेटी दे ज्यात मी सारं काही ठेवू शकेल आणि त्यात असलेली गोष्ट माझ्या इच्छेशिवाय कोणीही घेऊ शकणार नाही. कोणीही ती पेटी उघडू शकणार नाही. बघ, काहीही माग म्हटलं तर एवढीशी गोष्ट मागितलीस. किती साधी आणि निस्वार्थी आहेस तू. तुझी इच्छा पूर्ण होईल. तथास्तु. ही तुझी पेटी. ही तुझ्याशिवाय दुसरं कोणीही उघडू शकणार नाही. ह्यात जे असेल ते तुझं असेल. असुर नरेशांनी माझ्यावर सोपवलेली कामगिरी मी पार पाडली. आधीचे रिपू हरले असले तरी हा मत्सर रिपू सगळ्यांना पुरून उरला. आता महिषासूर आणि तुळजाचा विवाह नक्की. बघ जगदंबा, तू कशी आहेस आणि ती कशी आहे. उमा किती मोठ्या मनाची आहे. एवढं सगळं होऊनही ती स्वतःकडे दोष घेतीये. वाद नको म्हणून स्वतः जायचं म्हणतीये. तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं तुला. काय ग, इथे अशी एकटी का बसली आहेस? ठीक आहे ना, तू डाव हरलीस, विसरून जा. तसंही आता मी निघालेच आहे. मी तुला वचन दिलं होतं ना, तू खेळलीस तर मी निघून जाईन. मी वचन पूर्ण करते. हा, तू माझ्याकडून सगळं काढून घेतलंस. माझे आई बाबा माझ्याशी नीट बोलत नाहीयेत. तू जाई माझ्यावर रागवले. माझे मित्र माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघतायत. आता माझ्या इथे असण्याचा काय अर्थ आहे? हे सगळे नाहीयेत, मग तुला इथे राहायचं नाहीये का? नाही, मी सुद्धा निघून जाणार इथून.
कुठे जाणार? ते बघेन मी. जिथे मार्ग मिळेल तिथे जाईन. हो का? अगं, मग मी तुझं काम सोप्प करते. म्हणजे आता काय करणार आहेस तू? अखेर माझी योजना यशस्वी झाली. जगदंबा माझ्या पूर्णपणे तावडीत सापडली. मत्सराचा विजय झाला, रिपूंचा विजय झाला. आता तुळजा आणि असुर नरेश यांचा विवाह निश्चित. मत्सरचा आघात सुख शांती भस्मसात. शुंभा, काय ग हे कसलं प्रदर्शन मांडलेस? आणि ही सगळी शस्त्र अस्त्र ही सगळी कुठून आणली? आमच्या बंधुराजांकडून. आमचे बंधू शुंभ आणि निशुंभ यांनी ही सगळी शस्त्रे पाठवलेत. यामध्ये काही अद्भुत भस्म आहेत, मायावी वनस्पती आहेत, तर काही विलक्षण शस्त्र आहेत दैत्यमाता. अरे वा, आणि वैशिष्ट्य काय आहेत यांची? प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य आणि कौशल्य वेगवेगळे आहेत. ही आहे अंधारवटी. ही अंधारवटी प्रकाश शोषून अंधार निर्माण करते, प्रकाशाचं साम्राज्य उद्ध्वस्त करते. हे आहे अद्भुत भस्म. हे भस्म एखाद्या व्यक्तीने कितीही शक्तिशाली आणि प्रभावी जरी वेषांतर केलं असलं तरी त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्याची ताकद आणि शक्ती या भस्मामध्ये आहे. अशा विविध प्रकारच्या वस्तूंचं आणि शस्त्रास्त्रांचं भांडार पाठवले आमच्या बंधूंनी. वा, हे भस्म, या वनस्पती, ही शस्त्र सगळी उपयुक्त आहेत. पण शुंभा, बहिणीला काय द्यावं? उंची वस्त्र, अलंकार की अशी शस्त्रास्त्र? त्यांची बहीण सर्वसामान्य नाहीये दैत्यमाता, आणि आम्ही शस्त्रविद्येमध्ये किती निपुण आहोत याची कल्पना आहे आपल्याला. त्यामुळे ही सगळी शस्त्रे चालवण्यामध्ये आमचा हातखंड आहे. आता हे शस्त्र आम्ही एका युद्धात प्राप्त केले. आणि हे शस्त्र आम्ही एका यज्ञात आराधना करून प्राप्त केले. हे शस्त्र अत्यंत खास आहे दैत्यमाता आमच्यासाठी, कारण हे शस्त्र देवांशी केलेल्या युद्धामध्ये आम्ही मिळवलंय. आणि हे कोणतं अस्त्र? अमोघ बाण. हा अमोघ बाण आहे. सगळ्यात खास हा बाण मिळवण्यासाठी आम्ही ब्रह्मदेवाची आराधना केली होती. या बाणाला कुठलीच तोड नाही. या बाणाचा नेम कधीही चुकत नाही, आणि या बाणाच्या वाराने
कोणीही वाचू शकत नाही दैत्यमाता. आणि याचा उपयोग कुठे करणार आहोत आपण? अजून तरी तसं काही विशेष ठरवलं नाही आणि ते वेळ आल्यावर नक्कीच ठरवता येईल, नाही का? दैत्यमात्यांचा विजय असो. प्रणाम असुर सम्राज्ञी. मनोरमा, आज कोणती बातमी घेऊन आलीस? प्रतीक्षा संपली दैत्यमाता. मत्सराने जगदंबाला पेटाऱ्यात कैद केलं. आता ते तिला घेऊन इकडे येण्यासाठी निघाली सुद्धा असेल. अरे वा, अत्यंत शुभ वार्ता. आता हा अखेरचा रिपू त्याच्या खेळीमध्ये यशस्वी होणारच आणि तो जगदंबाला इथे खेचून आणणार. जगदंबा अखेर तावडीत सापडणार याची आम्हाला खात्री होतीच. हा मत्सर खरंच अत्यंत प्रभावी आहे. महिषाला ही सुवार्ता सांगायला हवी. हो, खूप आनंद होईल त्याला. मनोरमे, वा, ही वार्ता आधी असुर नरेशांना न सांगता तू आमच्या दालनामध्ये येऊन आम्हाला सांगण्याचं शहाणपण केलंस. वा, आम्ही खूप प्रसन्न आहोत तुझ्या कामगिरीबद्दल. सांग, तुला काय हवंय सांग. हवा तो वर मागू शकतेस तू आमच्याकडे. आम्ही तुझी सगळ्या मनोकामना पूर्ण करू. सम्राज्ञी, बोल. मला इथून मुक्त करा. मला नाही राहायचं इथे आता. काय काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? इथे तू कैदेत नाहीयेस. तुम्ही अभय देणार असाल तर सांगते, नाहीतर नको. सांग. सम्राज्ञी, मी इथे कैदेत जरी नसले तरी मला इथे सतत अपमान सहन करावा लागतो. मी सगळ्या गोष्टी प्रेमाने, अगदी मनापासून सगळं काही तुमच्यासाठी करते हो इथं. त्या मत्सराची खेळी यशस्वी व्हावी म्हणून माझा स्वतःचा जीव धोक्यात घातला मी. आणि तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला वाटलं की मी तुमचं श्रेय घेते? आई सम्राज्ञी, अहो, मला फक्त 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 तुमचा आश्रय हवा होता. तुमच्या जवळ राहायचं होतं. तुमची आवडती व्यक्ती म्हणून तुमच्या जवळ राहायचं होतं. एवढंच माझं स्वप्न होतं. पण तुम्हाला भलतेच गैरसमज झाले सम्राज्ञी. वेळोवेळी तुम्ही फक्त माझ्यावर राग दाखवला. नाही, मी खूप दुखावली गेली आहे सम्राज्ञी. आता मला इथं नाही राहायचं. जायचं असेल तर जाऊ शकतेस तू, पण बाहेर तुझे प्रचंड हाल होतील हे ध्यानात ठेव. सम्राज्ञी, इथे जे काही घडतंय त्यापेक्षा तर ते बरंच आहे. जे वाट्याला येईल ते बघून घे. आज्ञा द्या. या दासीचा प्रणाम स्वीकार करा. शेवटचा. निघ. जायचंय ना तुला? जा, निघून जा इथून. आम्ही आधीच विजयी झालो आहोत. असुर नरेशांनाही आमचा अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे आम्ही. आम्हाला तुझ्यासारख्या दासीची काही एक गरज नाहीये. निघ इथून. या महालातून निघून जा. काही गरज नाहीये तुझी. गंगाई, अगं उमा जाती आहे इथून. तिला जाऊ नको म्हणून समजावलं नाही का तू? अहो, एकदा नाही लई वेळा समजावलं, पण गावोगावी जाऊन तुळजाईचा संदेश समद्या लोकांपर्यंत पोहोचवणार असं म्हणून हटूनच बसलीये. वय ग, आपण तिची आईबाप होण्याची स्वप्न पाहत होतो. ती स्वप्न तर लांब राहिली. आता जगदंबापायी तिला इथनं आपल्यापासून लांब जावं लागतंय. आता नशिबी आलंय ते भोगावंच लागणार आहे. दुसरं काय? काय हो,
जगदंबा कुठे आहे? ती सकाळपासून दिसलीच नाही. आई, बाबा, हाय कुठं? कुठं गेली? काका, तुम्ही मला हे पर्पल पुलक दिलं, खरंच मनापासून आभार. अगं आभार काय, तुला दिलेली भेट आहे ती, राहू दे तुला. भाय, राहू दे तुझ्याकडे आमची आठवण म्हणून. आई, बाबा, मी इथे आहे. आण दे, मी पेटीत ठेवते. कोणी आहे का? नको, पेटीत नको, मी बोचक्यातच ठेवते. आई, इथे खूप अंधार आहे, मला भीती वाटते. आई, उमा, ही पेटी कुठून आली तुझ्याकडं? मी कालपर्यंत नव्हती. आणि असं काय आहे याच्यात? बघू दे बरं मला जरा. तुळजाईने दिलेली ही पेटी दुसरं कोणी उघडू शकत नाही, हे खरं असलं तरी हे हटूनच बसले, तर मला ती उघडून दाखवावी लागेल. काय करू? काका, नमस्कार करते. हा, निघायचंय. अंधार पडायच्या आत दुसऱ्या गावात पोचायला हवं. होय ग, आमचे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. पण ही पेटी कोणी दिली ते सांगितलं नाहीस तू. ही पेटी ही पेटी सुतार काकांनी दिली. गावकरी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी दिलेल्या भेटवस्तू त्या सगळ्या मी ह्याच्यात ठेवल्या आहेत. आई, समजा गावालाच लढा लावलाय पोरीनं. पण उमा, अगं तू एवढी मोठी पेटी नेणार कशी तू? अहो, गावातली दोघं शेजारच्या गावात जाणार आहेत बैलगाडीने. मी पण त्यांच्यासोबत जाणार आहे. ते पेटी घेऊन जातील. मला भीती वाटते. हे बघा, आलेच. तुम्ही आहे होय? काका, ही पेटी बैलगाडीत नेऊन ठेवा, मी आलेच. हा, महद आनंदाची वार्ता आहे ही. जा, हा आमचा संपूर्ण महाल सुशोभित करा. असुर नरेश, महिषासुर आणि देवी तुळजा यांच्या विवाहाची सिद्धता उत्तम व्हायला हवी. हाताशी कालावधी अल्प आहे तरी सुद्धा सर्व सिद्धता ही अत्युत्तम असायला हवी. अत्यंत थाटामाटात आणि जल्लोषात तुळजा आमची पत्नी व्हायला हवी. तिथीमाता, हे जे काही घडतंय हे अविश्वसनीय आहे, अकल्पित आहे.
तुळजा अखेर आमची पत्नी होणार. तिथी माता कोणताही रिपू हे साध्य करू शकेल, तुळजेला आमच्या समोर उभी करू शकेल, यावर आमचा विश्वास नव्हता. आताही हे जे घडतंय हे सत्य आहे की हा आमचा आभास आहे? काका आशीर्वाद द्या मला. यशस्वी हो. सुखी राहा, समद मनासारखं होऊ दे. तुम्ही खूप काळजी घेतलीत, लाड केलेत माझे. जगदंबाई भेटली असती तर बरं वाटलं असतं, पण आज तो योग दिसत नाही. उमा, तुला काही जास्त वेळ देता आला नाही हा आम्हाला, पण पुन्हा काही दिवसांनी ये. तवर जगदंबा बी शांत झाली असेल, आणि आलीस ना की पुढल्या याला आणखी चांगली भेट देईन मी तुला. चला येते मी. तुम्ही काय देणार मला काका? उलट तुमच्याकडचीच सगळ्यात महत्वाची आणि मौल्यवान गोष्ट घेऊन चालली आहे मी. तुमची जगदंबा आता माझ्या ताब्यात आहे.